पुण्यातील भोरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत 5 दशकांनंतर वैशिष्ट्यपूर्ण लढत होणार, तर संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकर यांच्यात प्रतिष्ठेची लढाई। रामराजेंचे चिरंजीव अनिकेतराजे नाईक निंबाळकर शिवसेनेचे उमेदवार, रामराजे राष्ट्रवादीत असतानाच चिरंजीव मात्र धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार। राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईक निवडणुकीच्या रिंगणामध्ये यवतमाळच्या पुसद नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी भरला नामांकन अर्ज। अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला याचा मला अभिमान, अमित ठाकरेंच्या मातोश्री शर्मिला ठाकरेंचं वक्तव्य, शर्मिला ठाकरेंचा अमित ठाकरेंना पाठिंबा। बारामतीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये युती, राष्ट्रवादीला 11 जागा तर भाजपला 6 जागा मिळणार, भाजपचे रंजन तावरेंची माहिती। मुंबईत राहणाऱ्या बेकायदेशीर बांगलादेशींच्या विरोधामध्ये पोलिसांची धडक कारवाई, बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात मुंबई पोलिसांकडून 10 महिन्यात 401 गुन्हे दाखल। दिल्ली स्फोटाप्रकरणी आणखीन एकाला अटक, श्रीनगरमधून जसीर वानी उर्फ दानिशला राष्ट्रीय तपास यंत्रणेने केली अटक, स्फोट प्रकरणात तांत्रिक मदत केल्याचा दानिशवर आरोप। मुंबईच्या गिरगावमध्ये दुकानदाराचा ग्राहक महिलेसोबत उद्धटपणा, फाटकी नोट बदलून देत नसल्याने वाद, मनसेने दिला दुकानदाराला चोप। लोणावळ्यामध्ये गावगुंडांकडून कारवर दगडफेक, रोहित गुप्ता असं गावगुंडाचं नाव, पोलिसांनी घेतलं ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।